हक्काच्या लढ्यासाठी जनतेच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसलेले आमदार रोहित पवार यांच्या भेटीसाठी आज त्यांचं संपूर्ण कुटुंब उपोषणस्थळी दाखल झाले। गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांवरती ठाम राहत रोहित पवारांनी अन्न पाण्याचा त्याग केलाय। दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे। चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसतोय आणि अशातच जेव्हा स्वतःचं कुटुंब डोळ्यासमोर येतं तेव्हा भावनांचा बांध फुटल्याशिवाय राहत नाही। आज उपोषणस्थळी जेव्हा रोहित पवारांची आई, पत्नी आणि लहान मुलं पोहोचली तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा गळा दाटून आला। एका बाजूला जनतेसाठी लढणारा नेता तर दुसऱ्या बाजूला आपल्या माणसाची खालावत चाललेली तब्येत पाहून व्याकुळ झालेलं कुटुंब। आईच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगून जात होतं। राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला तर नेता कितीही मोठा असला तरी तो कुणाचा तरी मुलगा असतो, कुणाचा तरी पती आणि बाप असतो। रोहित पवारांच्या पत्नीच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावरती आपल्या वडिलांची, आपल्या पतीची काळजी स्पष्टपणे दिसत होती। पण याही परिस्थितीत कुटुंबाने रोहित पवारांना मागे हटण्याचा सल्ला दिला नाही, तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत हाच विश्वास दिलाय। हा केवळ कौटुंबिक जिव्हाळा नाही, तर या लढ्याला मिळालेली कौटुंबिक ताकद आहे। कुटुंबाच्या या भेटीनंतर उपोषण स्थळावरील वातावरण कमालीचं भावनिक झालंय। एका बाजूला काळजी आणि दुसऱ्या बाजूला लढण्याची जिद्द। आता सरकार रोहित पवारांच्या या आंदोलनाची आणि त्यांच्या खालावत तब्येतीची दखल घेणार का? या भावुक क्षणाबद्दल आणि रोहित पवारांच्या या लढ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।